वसुदेव घेऊन गेले तिथं, हा बाळ ठेवला, तिथली योगमाया उचलून आणली. सकाळी ब्रह्म मुहूर्तावर एक दासी यशोदेच्या अंतपुरात आली. तिनं तो बाळ पाहिला आणि गावामध्ये धूम ठोकत सुटली. एक धावे एकी पुढे आणि वाटत आती सोंठवळे गवळण सांगे गवळणीला. आणि पुत्र झाला यशोदेला. आनंदानं नाचू लागली. बाकीचे तिला विचारतात, तुला इतका हरिक कशाचा झाला? म्हणे बाई तुला काय सांगू, इतका आनंद कशाचा आहे? सजनी आज देखो नंदनी बोला, सजनी आज देखो नंदनी बोला, सजनी आज देखो नंदनी बोला, सजनी आज देखो नंदनी नंदाजी आनंदानं नाचायला लागले ना. खरं सांगू, ज्यांना ज्यांना दिसला ते काही जागेवर थांबले नाही. आपल्याला अजून दिसला नाही, आपल्याला दिसला नाही म्हणून आपल्याला वाटते आपण सुंदर आहे. परमात्मा किती सुंदर असेल, जिच्या अंतःकरणात पाप होतं, वासना होती, काम होते. ते रावणाची बहीण चंद्रलेखा म्हणजे शूर्पणखा, तेही देवाचं रूप पाहिलं तर वेळी झाली. म्हणजे किती सुंदर असेल परमात्मा, ज्याचं रूप पाहून लक्ष्मीला वेळ लागला, त्याच्या पायाची दासी झाली. तो परमात्मा किती सुंदर आहे, आपल्याला दिसला नाही. उगीच वाटते की आपण सुंदर आहोत. ज्याला असं वाटत असेल मी सुंदर आहे, ज्याला वाटत असेल मी सुंदर आहे, त्यानं घरी जा आणि तुमच्या आधार कार्डवरचा फोटो पहा. विठ्ठला 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 विठ्ठला. सुंदर आहे काय? सुंदर जग में सुंदर है जो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. राम बरवा, कृष्ण बरवा आणि विठ्ठल बरवा. बाईयानो काय सुंदर ते ध्यान आणि उभा विटेवरी. तेवढं एक सुंदर आहे. आपण सुंदर नाही. जर अनुभव घ्यायचा असेल तर फक्त 4 दिवस आंघोळ करू नका. विठ्ठल विठ्ठल आपण सुंदर आहे काय? फक्त 6 महिने, फक्त 6 महिने काली मेहंदी भेटली नाही पाहिजे. जग किती सुंदर आहे, जग किती सुंदर आहे. तर दृश्य समोर कॅमेरा पाहून पाहून लपून राहतील लोक. विठ्ठला विठ्ठला. ज्यानं काळ्या मेहंदीचा शोध लावला, 1 सप्ताह त्याचे पुण्यस्मरणार्थ करा. किती उपकार झाले. उपकार कोणाकोणाचे उपकार हो. एवढा सप्ताह चालू, कथा चालून यायची, जे धूम चालू आहे. पापड करायची आणि हे करायची ते करायची. चांगली ज्वारी 50 रुपये किलोची आणली, 7 दिवस सळवली. किती डोकं चालवलं सांगा. झाकण उघडलं, अख्ख्या गावात वास सुटला, कोणी घ्यायला तयार नाही. आणि मोठा गोंधळ. ज्याच्या घरी बिबळे करणं चालू आहे, पानं करणं चालू आहे, त्या घरातल्या माणसाचे तर कुत्र्यासारखे हाल असतात. त्याला ना कोणी आंघोळीले पाणी टाके, ना त्याला कोणी जेवू घाले, ना त्याची झोप होय. दिवसभर काम करतो तो आणि हे 3 वाजताच उठते मावशी. 3 वाजेपासून खळव 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 वाजवणं सुरू करते. विठ्ठला विठ्ठल. हे जे वर्णन आहे, हे वर्णन कशाचा आहे? जो विषय सुखाचा नाही त्याचा, जो असार आहे त्याचा आहे. एक सार भगवंत, सुख फक्त इथे. म्हणून तर कीर्तनात झोप येते. कीर्तनात लोकांना झोप आली की काही काही आमचे महाराज मंडळी सांगतात,
ज्यानं पाप करलाय त्याला झोप येते. तसं काही नाही. कीर्तनात झोप काय येते त्याच्या पाठीमागे मोठं आध्यात्मिक कारण आहे. प्रपंच दुःखाचा आहे, संसारानं आपली झोप उडवलेली आहे. परमार्थ सुखाचा आहे, इथे आनंदाचा कंद असे नित्य. इथे कोण आहे? परमात्मा आहे. इथे आनंद आहे, सुख आहे. म्हणून सुखाच्या जागेवर जीव आला की सुखावतो. विठ्ठला 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 गावात वार्ता पसरली. तुला माहित आहे का नाही? काही एक धावे एकी पुढे वाटत आती सोंठवळे ऐशी गलबल झाली. बरं, हा जो अभंग आहे या अभंगात संत जनाबाईंना असं म्हणायचं होतं ऐशी लगबग झाली. पण त्या सोहळ्याचं वर्णन करता संत जनाबाई इतक्या दंग झाल्या की त्यानं बी शब्द उलट सुलट करून टाकले. ऐशी गलबल झाली दासी जने हे लगाली. गोंधळ सुरू झाला गावात. नंद घर आनंद भयो रे बोलो जय कन्हैया. नंद घर आनंद भयो रे बोलो जय कन्हैया लाल की. घोड़े दिन हाथी दिनो घोड़े दिन और दिनो पालकी. नंद घर आनंद भयो रे कन्हैया लाल की. नंद घर आनंद भयो रे कन्हैया लाल की. नंद की आनंद भयो. गोकुळात आनंद आला ना. जीवनात देव आला दुःख नष्ट होते आणि आनंद राहतो. गोकुळ आपलं दुःख गेलं, दारिद्र्य गेलं, लक्ष्मीचा वास झाला घरोघरी, अज्ञान गेलं, गोकुळीच्या लोका झाले ब्रह्मज्ञान. देव आला देव आणि सर्व गोकुळातील लोक त्या दिवसापासून आनंदित. देवाच्या आगमनाने आनंद होतो. पण जीवाला देव आवडत नाही. नवरदेव आवडतो. नवरदेवातला आणि देवातला फरक माहित आहे का तुम्हाला? नाही? सांगून जाऊ का? लयच दिवस झाले या गावात कीर्तनाला येऊ नका. लॉकडाऊनच्या बी अगोदर कीर्तन झालं असेल तर काही आठवत नाही. लय वर्ष होऊन गेले. तुम्ही बोलावलं नाही तर मी तिकडे रिकामा फिरतो असं. पण जे आपले असतात त्यांच्याविषयी रुखरुख वाटते मला. एरवी बोलवणारे खूप आहे, मोठे मोठे पाकिट देणं. कीर्तनकारांच्या दारिद्र्याचा काळ संपलेला आहे. मागच्या पिढीतले कीर्तनकारांची उपासमार झाली. आमच्या पिढीतले कीर्तनकार 16 लाखाच्या गाडीत फिरून राहिले. फक्त पैसे तोंडानं मागणं पडतं. दारिद्र्य संपलं. ऐकता ना? देवातला नवरदेवातला फरक. ज्याचा सत्यानाश अटळ आहे तो नवरदेव. ज्याची तिरडी निघणार आहे तो, ज्याचा दहावं होणार आहे तो, पण जो अविनाशी आहे, जो शाश्वत आहे, चिरंतन आहे, ब्रह्म आहे, जो शिव आहे, तो म्हणजे देव. शिव म्हणजे ब्रह्म, शिव म्हणजे तेजस्विता, शिव म्हणजे निष्कलंक, शिव म्हणजे सुंदर, शिव म्हणजे अविनाशी. आणि शिव या शब्दाचा एक अर्थ ज्ञान होतो. शिव म्हणजे काय? ज्ञान. ज्ञान शिवच काय, जे परमात्म्याचं दर्शन घडवून देतो. आपल्या संतांनी सांगितलं देव हा देव. कारण जीवनात देव आला
की खुंटले सायास नानी कयाची इतका सोहळा तिथे नंद महाराजांच्या घरी. नंद उत्सवाचे महाभारतात 18 अध्याय आहे. किती वर्णन नसेल. लहानपणीच मोठमोठ्यांचे मुडदे पाडले, पूतना मारली. पूतना म्हटलं की लोक म्हणता मावशी. पूतना कोणाची मावशी होती, माझी की तुमची? मला मावशी पाहिजे नाही, 5 आहे. मावस बहिणी, आते बहिणी, मावस भाऊ 12 महिने फिरतच राहणं पडते. बरं, कोणीच भांडण करून इटवून घेत नाही, सर्वांचं सुरूच आहे. म्हणून म्हटलं मावशी आता तुम्हालाच घ्या. पूतनेचं पोषण, पूतनेनं कंसाचं पोषण केलं होतं. पूतना म्हणजे माया आणि कंस म्हणजे अहंकार. ते अहंकाराची मावशी आहे पूतना. वासना अहंकाराला जन्म देते, ती अहंकाराची आई आहे. पूतना मारली का ग बघ रिठा मारिले बाळपणी. अवघी दैत्य खाणे. ज्या दिवसापासून गोकुळात आला त्या दिवसापासून गोकुळातील लोकांना अक्षरशः वेळ लागला. सर्व गोप गोपिकांना असं वाटायचं यानं माझ्याच घरी यावं, दुसरीकडे जावं. हे गुडघ्यावर चालायला लागलं, पळायला लागलं, धावू लागलं, एक एकीच्या घरी जाऊ लागलं. देवावर इतकं प्रेम. आपल्या घरी आला की तो दुसरीकडे जाऊच नाही असं वाटायचं गोपिकांना. मग त्या काय करायच्या? तो घरी आला की त्याला बांधून ठेवत. काय करत? बांधून ठेवत. आणि खूप समाधान वाटे की बांधला, आपल्या घरात आहे. घडा घेतला आणि पाण्याला गेल्या की यमुनेच्या तीरावर गोपाळ खेळताना दिसत. आणि त्या खेळणाऱ्या गोपाळांमध्ये कोण दिसत जाय? हा दिसत जाय ना, जो घरात बांधलेला आहे तो. हे परत धावत धावत यायचे घरात. पायाची ऐका बांधे आई बाई. परत यमुनेच्या तीरावर जायची जिथे गोपाळ खेळतात. तिथेही खेळताना दिसायचा. जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्णाच्या अलौकिक आणि सकळाभूती स्थित्य या लीलेचं वर्णन या अभंगाच्या पहिल्या चरणात करतात.
अलौकिक लीलेचं वर्णन करतात. आणि फक्त अलौकिक लीला नाही, तो परमात्मा हा सर्व व्यापक आहे याचंही दिग्दर्शन करतात की त्याला कोणीही बांधू शकत नाही. त्या गोपिकांना वाटायचं तो बांधलेला आहे, पण तो बाहेरही दिसत होता. घरात बांधलेला गवळणी बांधिती धारणासी गळा आणि खेळे त्या गोपाळा माझे ब्रह्मा. कोणत्या गोपाळांमध्ये? त्या गोपाळांमध्ये कोण खेळत होतं? तर श्रीकृष्ण नाही. अभंग आपला लक्ष देऊ नाही का? श्रीकृष्ण नाही, तर जे खेळत होत ते ब्रह्म होत. कृष्ण द्वारकेत राहतो, कृष्ण गोकुळात राहतो, पण ब्रह्म जे आहे ते सर्व व्यापक असते. किती व्यापक असते? एक दिवस यमुनेवर पाण्यासाठी गेलेले आहे सर्व गोपिका. त्याच्यामध्ये राधाजी होत्या. राधाजी सर्व गोपिका घरी आल्या, पण राधा काही घरी आली नाही. तिच्या पतीनं शोध घेतला, मोठी काठी घेतली आणि यमुनेच्या तीरावर शोधू लागला. राधाजींना संसार होता, त्यांना पती होता, त्यांना सासू सासरे होते. आणि भगवान श्रीकृष्णापेक्षा राधाजी 12 वर्षानं मोठ्या होत्या. विठ्ठला विठ्ठला. राधा म्हणजे हाडा मासाच्या स्त्रीचा विषय नाही. परमपूज्य डोंगरेजी महाराज राधाची व्याख्या सांगतात, प्रेम भक्तीची अविरत भगवंताकडे वाहून नेणारी धारा. राधा या शब्दाचा अर्थ आहे भक्ती. श्रीकृष्णाला राधा आवडते याचा अर्थ कृष्णाला भक्ती आवडते. ते हाडा मासाची स्त्री नाही, तर ते एक वृत्ती आहे. पण आपल्या लोकांनी इतका फालतूपणा आला. फार सप्ताहाच्या मंडपात राधे चाल माझ्या गावाला जाऊ सारे गोकुळ. इतका फालतू होता का देव? मला सांगा. जर इतका फालतू असेल तर तो भगवान राधे ग राधे सांगा ना तुझे कोणी केले हाल. राहील कसल महिला मंडळ आहे ना पूर्ण केली. आमच्या तिकडे एकाच रंगाच्या साड्या, एकाच काठ्या साडीने, बांगड्या बी त्यात, आणि शेगावले दिंडी. गजानना तुझा छंद मला, गजानना तुझा छंद मला, आणि एक बी सासू सासऱ्याला घरात वागवत नाही. आणि माझं कीर्तन असलं आणि असं सांगितलं की मग तोंड वाकडे करतात. हेच सांगता नाही काय पोथे पुराणात सांगण्यासाठी कमी आहे काय करतो पुढचं सांगून. जर हे समजलं नाही तर बाकीच्या ज्ञानाचा उपयोगच काय? विठ्ठल विठ्ठल. या बुवाचं कोणी डबल कीर्तन ठेवीन काय? मला सांगा बरं, कोण ठेवीन कीर्तन? हा सर्वाचा सर्व असा काय तयार झाला, गोंधळ तयार झाला. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. राधा म्हणजे दिव्य शक्ती आहे. ज्यांनी श्रीमद भागवत कथा सांगितली त्या श्री शुकाचार्यांची आध्यात्मिक गुरु राधा आहे, नारदांची गुरु राधा आहे. उद्धवजींना ज्ञानोपदेश राधाजींनी केलेला आहे. म्हणजे राधा मातेचा अधिकार केवढा असेल सांगा बरं. त्याच्यामध्ये मुळीच फालतूपणा काही नाही. आणि तो आला आणि वृक्षा खालून राधाजींना म्हणतो, ऐ उतर खाली. सर्व घरी आले आणि तू का बरं घरी येत नाही? यांनी हात जोडले झाडावरून. हे पतिराज, हे अनया, मी घरी येण्याचा प्रयत्न करते, मला पण घरी यायचं आहे. पण मी जेव्हा उतरायला लागते आणि जमिनीवर पाय ठेवायला लागते तर मी जिथे पाय ठेवते तिथे कृष्ण दिसतो. विठ्ठला 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 विठ्ठला. देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा, देखे तो सब वही ने घेरा. मैं भूली घर जानी, आई भूली घर जानी,
हरे मनमोहन कबही विसरू क्या गोपाल मैं भूली घर जानी मैं गोर प्रवेश सांप्रदायिक गवळणी आपल्या पंथात. बाकीचे गाणे जोडायची काय गरज आहे सांगा मला. राधेची आणि कृष्णाची शुद्ध ओरिजिनल आणि वेदांत ज्याच्यात आहे. कहा पगडारू देखे आणरा. कुठे पाय ठेवू, जिकडे पाय ठेवते तिथे. घरी म्हणजे कोणत्या घरी? घरी म्हणजे तुमचं घर नाही. म्हणजे आता मी जी देवाकडे आले तर आता मी पुन्हा वृत्तीवर आणि प्रवृत्तीवर जाणार नाही, कारण जाताच येत नाही. ज्यानं देव पाहिला त्याला या विश्वातील कुठलाही भोग आवडत नाही. अष्ट भोग भोगणे माते नाही चाळ, भक्ती प्रेम गोड लेईले घे माये. मुद्दाम चाल बदलवली बरं. त्या अभंगाची चाल भैरवीत आहे. विठ्ठला 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 मंदातच भैरवी लागली असती ना मग. 1.5 फुटाची बाई होती विदर्भात, तिकडे आमच्या मराठवाड्यामध्ये. एवढा मॉप तयार केला होता 1990 साली. लहान मोठे खेड्या पाड्यातले फक्त तिचेच अभंग म्हणत. ऐकून वेणूचा बस लय येते. आणि मला 125 किलोमीटर जाणं आहे. किती? आणि दिवसभर 5 तास कथा. आणि किती सांगितलं लोक काही ओव्हर टाइमचे पैसे देता नाही कीर्तन काय. ओव्हर टाइमची पद्धत आहे का याच्यामध्ये? बस पुढचे 15 मिनिटं आता बसा. तुम्ही थकलेले आहे असं तुम्हाला वाटते, पण मी थकेलच आहे. 100-125 किलोमीटर प्रवास आणि दिवसा 5 तास कथा. ते बिना संगीताची सारखं बोलणं पडते. विठ्ठला विठ्ठला आणि बोलायचं स्पीड दिवसभर याच स्पीडनं बोलणं सुरू आहे. 5 तास 5 घंटे बोलणं. रात्री तेही तुमच्या गावात येऊन खूप दिवस झाले होते म्हणून, नाही तर दुसऱ्या कुठल्याही गावातलं कीर्तन असतं तर हात जोडून टाकले असते. विठ्ठला विठ्ठला परमात्मा कसा आहे? सर्व व्यापक आहे. गोपिकांची इतकी प्रीत की हा आपल्या घरी आलाच पाहिजे, आपल्या घरी आलाच पाहिजे. गोपिकांमध्ये चर्चा सुरू झाली. का तुझ्या घरी आलता का? तुझ्या घरी नाही ना, माझ्या घरी तो येतच नाही. त्याच्यामध्ये एक वृद्ध गोपिका होती. ते म्हणते तो सर्वांच्या घरी येत नाही, तो कोणाच्या घरात जातो? घर पाहून हे कांताचे. अरे गोपिकांनो, तुम्हाला जर वाटत असेल की हा तुमच्या घरी आला पाहिजे तर तुमचं जे घर आहे ते घर रिकाम करा. विठ्ठला विठ्ठला घर रिकाम करावं लागेल काय? घरातले हांडे भांडे, टीव्ही, फ्रीज, कूलर, कार, मोबाईल सर्व फेकून देणं पडेल का गलीमध्ये? तुमच्या घराची गोष्ट सुरू नाही. घर रिकाम करेल मग कशानं होईल? माई रिकाम घर बी त्याच्याच चिंतनानं होते. तू कामने देह भरिला विठ्ठले आणि काम क्रोधे केले. आणि एकदाच घर रिक्त झालं गोपिकांचं आणि मग त्या मनात आता काय रुसवाय तुझं सांग बरं? आता रिकाम झालं की नाही घर? आता तर ये हरिया हो हृदय मंदिरी कोणी दुसरे घरी. हरिया हो हृदय मंदिरी कोणी दुसरे घरी. काम भरता गेला पुरी क्रोध सासरा नाही घरी. तीर लोभ फिरे बाहेरी नाही कोणी दुसरे घरी. हरिया हो हृदय मंदिरे नाही कोणी दुसरे घरी. अरे आता तर ये घर रिकाम केलं ना, गेले सर्व सासू सासरेले हाकलून दिलं.
हाकलले की नाही? काम भरतार गेला दुरी. तुमच्या सासऱ्याची नवऱ्याची गोष्ट नाही चालू आहे, त्याच्या गोष्टी कोण करीन कीर्तना? नाही का? तसं पाहिजे बी. हे देवाचं चरित्र सुरू आहे. काम भरतार गेला दुरी आणि क्रोध सासरा नाही. तो घरात थांबतच नाही. 4 वाजले की तो भट्टीकडे. या गावात दारूच भेटत नाही, कोणी दारूच पेत नाही या गावात. तर सांगून का हा विषय सांगून काय उपयोग आहे? त्याला 4 वाजता तो भट्टीकडे चालायला लावतो. आणि दीर तर असा लोभी आहे की क्षणभरही थांबत नाही. त्याच्या डोक्यात फक्त पैसेच आहे. तो बी नुसता फिरतच राहतो. आता रिकामं झालं घर, आता ये म्हटले, आता ये. कोणतं घर? ये हृदयात येऊन या हृदय राही माझ्या परमात्मा. हे निर्मळ केलं. हा भक्तीचा प्रभाव आणि गोकुळातील गोप गोपिकांचा होता. म्हणून परमात्मा मथुरेत प्रगटला, पण कुठे गेला? गोकुळात. खेळे त्या गोपाळान माझी ब्रह्म, त्यांच्या सोबत खेळतो. जमवुनी पोरे यमुनेच्या तीरी वाटितो गोपाळ काला. पुसितो घोंगडीवाला पुसितो कांबळीवाला. राधे तुला राधे तुला राधे तुला राधे तुला पुसितो घोंगडीवाला पुसितो कांबळीवाला. परमात्मा आहे, पण कोणासोबत खेळतो? गवळीयांची ताक पिरेन कोण पोरे. चांगली एक लंगडा, एक चकना, एक हेकना. एकाच्या तोंडातून लाळ गळते, एकाला धड बोलता येत नाही, कोणाला दिसत नाही. असे चित्र विचित्र. हे काय आहे? स्वभाव आहे, स्वभाव. आणि असे म्हणजे तुम्ही कोणत्याही पद्धतीचे जरी असाल, परमात्म्यावर तुमची श्रद्धा असेल तर देव तुमचं रंगरूप पाहत नाही. जात वित्त गोत्र कुळशीळ मात आणि भजे का त्वरित भावनायुक्त. आणि म्हणून तुकोबारायांनी म्हटलं, खेळे त्या गोपाळान माझी ब्रह्म. एक तर ब्रह्म निराकार आहे, पण आलासी आकारा आमच्या चाळा. गोपाळान समवेत हे जे ब्रह्म आहे, हे ब्रह्म त्यांच्या सोबत खेळते, त्यांचं उष्ट खाते. जे ब्रह्म अचिंत्य, जे गुणांच्या पलीकडे आहे, आणि ते अव्यक्तते रूपाले श्रीकृष्णाच्या रूपानं. आणि जे रूपाल ते व्यवहार कसे करते? तर जगातल्या लोकांसारखे करते, सर्वसामान्य जीवांसारखे करते. जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, या देवाचं नवल वाटते. हा संपूर्ण विश्वाचं पोषण करतो, पण जेवण कोणाला मागतो? धावून या मागे यशोदे भोजन. यशोदेला भोजन मागतो. हे बा म्हटले, आई आत्ताचे आत्ता घरी चाल, आत्ताचे आत्ता घरी चल. यशोदे घराकडे चाल, यशोदे घराकडे चाल. मला जेव घाल,